नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण 6व्या वर्गाचा इतिहास बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 10 धडे बघितले आतापर्यंत, है ना। ठीक आहे मित्रांनो, जेव्हा आपण दक्षिण भारताचा इतिहास बघतो किंवा भारताचा इतिहास बघतो तेव्हा भारताच्या इतिहासाबद्दल म्हणजे भारताबद्दल हे जाणून घ्या की भारत हा फार महान राष्ट्र होता। पूर्ण जगभरातून लोक कुठे यायचे? भारतात यायचे। कशाला यायचे? व्यापार करायला यायचे। आणि मसाल्याचा व्यापार। आणि भारतातले राजे एवढे श्रीमंत होते, एवढे चांगले म्हणजे प्रभावशाली होते की त्यांनी पूर्ण जगामध्ये त्यांचा म्हणजे बोलबाला होता एक प्रकारे। आपला जो दक्षिण पूर्व एशिया आहे तिथपर्यंत पल्लव लोक तिथपर्यंत गेले होते, है ना। नरसिंहवर्मन, महेंद्रवर्मन आपण शिकलोय सगळं। त्यानंतर कुशाण राज्याबद्दल जाणून घेतलंय आपण, ते सगळी माहिती। भारताचं जे विज्ञान होता म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता हे पण आपण जाणून घेतलंय। तर आज आपण बघणार आहोत प्राचीन भारत आणि जग। प्राचीन भारत आणि जग। जग जग पाण्याचं जग का? अरे जग म्हणजे विश्व, पूर्ण जग म्हणजे पूर्ण जगातले सगळे देश यांच्याबद्दल यांच्यासोबत भारताचे कसे संबंध होते आणि कोणत्या देशावर भारताने आक्रमण केलं किंवा कुठे कुठे आपले बौद्ध भिक्खू गेले किंवा आपले सगळे जे जुने लोक होते कुठे कुठे गेले ते सगळं आपल्याला पाठात बघायचं आहे। मग त्याच्यामध्ये 2 पॉइंट आहेत, भारत आणि पश्चिमेकडील देश आणि भारत आणि आशिया खंडातील इतर देश। ठीक आहे, तर आपण बघू। हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते। आपण हडप्पा संस्कृती शिकलो मित्रांनो। भारतातील सर्वात जुनी संस्कृती माहीत असलेली ती कोणती आहे? हडप्पा संस्कृती। इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी हडप्पा संस्कृती उदयास आलेली होती। त्यांचे घर कसे होते? एकदम जबरदस्त घर होते, आयताकार रचना होती। त्या लोकांनी जी नाली बनवली होती गावात ते एकदम सुंदर। नाही आपल्या गावात आहे का नाली चांगली? रस्त्यावर पाणी पसरलेलं आहे की नाही? पण त्या हडप्पाकालीन लोकांनी एवढी चांगलं म्हणजे व्यवस्था होती नगर रचना त्यांची। त्यांचे आंघोळ करायचे कुंड होते मोठे मोठे, हे शिकलो आपण याच्यामध्ये शिकलो 6व्या वर्गात, है ना, पूर्वी हडप्पा संस्कृतीमध्ये। मग हडप्पा संस्कृतीचा जो व्यापार होता त्यावेळेसचे अंतोनोलिया म्हणून प्रदेश होता, कुठं? युरोपकडे। तिथून व्यापार चालायचा आणि उल्लेख आहे त्यांच्या पुस्तकात, उल्लेख आहे हडप्पा संस्कृतीचा, है ना। म्हणजे जुना व्यापार तिकडे आपला युरोपकडून चालायचा, है ना, ग्रीस वगैरे कडून। भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली केव्हा झाली? इसवी सन पूर्व 3000 मध्ये। म्हणजे फार जुनी गोष्ट आहे। आता कोणता वर्ष सुरू आहे? 2022 आणि इसवी सन पूर्व 3000 म्हणजे याच्यामध्ये ते प्लस करावे लागतील, जसं मायनस संख्या असते ना तशा प्रकारे। म्हणजे 5000 वर्षापूर्वीपासून भारताचा इतर जगाशी व्यापार सुरू झालेला होता। बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला। हा जो बौद्ध धर्म होता, कोणी स्थापना केली बौद्ध धर्माची? गौतम बुद्धनी, है ना। केव्हा केली? इसवी सन पूर्व 4थ्या शतकात केली। मग जे गौतम बुद्ध होते त्यांचा जो बौद्ध धर्म होता तो अफगाणिस्तान पर्यंत। अफगाणिस्तान कुठे आहे बेटा? अफगाणिस्तान इथं आहे बघा, हा अफगाणिस्तान दिसतो, हा दिसतो, हा भारत आहे। भारताच्या वर इथं अफगाणिस्तान आहे, इथं जुळलेलं आहे भारताला अफगाणिस्तान, है ना। तर इथपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता, कुठपर्यंत? अफगाणिस्तान पर्यंत, है ना। बरं, मग आशियातील अनेक देशांमध्ये पण झालेला होता। आता बघून घ्या की भारताचा व्यापार हा इकडे मध्य एशियाच्या देशांशी सुरू झालेला होता फार वर्षापूर्वी, है ना। बरं, इराणी साम्राज्याच्या काळात भारताच्या पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला होता। त्या काळातील ग्रीक इतिहासकाराचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले। त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला होता। हे जे इराणी लोक होते बेटा, इराणी लोक होते, ते बघा आता पण इराण नावाचा देश आहे इथं, हा दिसतो, हा, है ना, इराण। या इकडे बस। हे इराणी जे लोक होते, इराणी लोक, यांच्यासोबत सुद्धा भारताचा व्यापार होत होता। आणि यांचे जे इतिहासकार होते, या इथले जे लोक होते त्यांनी लिहून ठेवलंय, काय करून ठेवलंय? लिहून ठेवलंय। त्यावरून आपल्याला कळलं की भारताचा व्यापार इथं पण सुरू होता फार वर्षापूर्वी, है ना। बर, आणि पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये व्यापारासाठी खुले झाले। आपण महाजनपद शिकताना शिकलोय की सिकंदर नावाचा व्यक्ती आला होता भारतावर आक्रमण करण्यासाठी। आता बघा, सिकंदर जो होता ना, इकडे कुठेतरी त्याचा देश होता, इकडे, ठीक आहे। तो तिथून हमला करत करत हा पूर्ण जिंकून घेतला होता सिकंदरने। हा पूर्ण जिंकत तो इथपर्यंत पूर्ण जिंकून घेतला होता आणि तो इथं आला। पण इथून पुढे तो गेला नाही। इथं तेव्हा महाजनपद होते, मगध। आपण शिकलो ना, बिंबिसार, बिंदुसार
अशोक वगैरे ते इथं होते मगधमध्ये. मग इथून तो सिकंदर परत चालला गेला, तो काही इकडे वाढला नाही. पण सिकंदर ज्या मार्गाने आला होता, सिकंदर ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाचा व्यापार पुढे लोकांनी कशासाठी केला बेटा? व्यापारासाठी केला. म्हणजे सिकंदरने काय केलं, जेव्हा सिकंदर आला तेव्हा फक्त खुशकीच्या मार्गाने म्हणजे फक्त जमिनीवरून आला. मग सिकंदरने काय केलं, समुद्राचा मार्ग पण शोधायला आपल्या मित्राला पाठवलं, असं खालून खालून मार्ग शोधायला पाठवलं. मग सिकंदर आल्यावर 2-3 रस्ते खुले झाले आणि त्याचा वापर व्यापारासाठी होऊ लागला. ठीक आहे. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला. हे पण आपण शिकलोय. जेव्हा ग्रीक लोक भारतात आले, ग्रीक म्हणजे कुठले बेटा? ग्रीस म्हणून देश आहे, तिथले लोक जेव्हा भारतात आले आणि भारतातली कला, भारतात लोक मूर्ती बनवायचे आणि ग्रीस लोक पण मूर्ती बनवायचे. मग या दोघांची कला मिळून एका नवा शैलीचा उदय झाला. त्या नव्या शैलीला काय म्हणतात बेटा? गांधार कला. काय म्हणतात? गांधार कला. गांधार कला शैलीतील प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गंधार प्रदेशात, कुठं? गंधार प्रदेशात, अफगाणिस्तानातील गंधार प्रदेशात सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्याच्या धर्तीवर घडवलेली होती. आता बघा, हे जे लोक होते कोण, हे गंधार शैलीमधून जे मूर्त्या बनल्या, सर्वात पहिले कोणाची मूर्ती बनली? गौतम बुद्धची. लक्षात ठेवायचा, गांधार शैलीत सर्वात पहिले कोणाची मूर्ती बनली? गौतम बुद्धची. आणि गौतम बुद्धच्या सगळ्या मूर्ती गांधार शैलीमध्ये केलेल्या आहेत. आणि गांधार शैली का बरं बेटा? कारण अफगाणिस्तानचा जो भाग आहे, इथं गांधार नावाचा भाग आहे आणि या गांधारचा उल्लेख आपला याच्यामध्ये पण आहे, महाभारतमध्ये. त्यांची आई होती ती गांधारी आणि ती गंधारची होती, इथली होती, इथल्या राजाची मुलगी होती ती भारतात दिली होती इकडे, है ना. मग हे गांधार, अच्छा, या गांधारीवरून गांधार शैली, कोणता शैली? गांधार शैली. शैली म्हणजे मूर्ती बनवण्याची पद्धत, है ना. बघा हा चित्र बघा, हा हे गांधार शैलीमध्ये बनवलेली मूर्ती आहेत. कोणत्या? गांधार शैलीमध्ये बनवलेली आहे. आणि हे गांधार शैलीच्या मूर्ती कुठे सापडतात बेटा? अफगाणिस्तानमध्ये सापडतात, है ना. बरं, अफगाणिस्तानमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या मूर्ती होती, सर्वात मोठी गौतम बुद्धाची, फार उंच मूर्ती होती, दगडाला कापून बनवली होती. ती मूर्ती आतंकवाद्यांनी उडवून टाकली. आता अफगाणिस्तानमध्ये कोणाचं राज्य आहे? तालिबानचं राज्य आहे. तालिबान नावाची एक आतंकवादी संघटनाच आहे ती, त्याचं राज्य आहे अफगाणिस्तानवर, है ना. बरं, मग पूर्वी त्याला अमेरिकेने घोषित पण केलं होतं की ती आतंकवादी संघटना आहे. अमेरिकेची सेना पण होती काही दिवस इथं, पण नंतर अमेरिकेची सेना जशी गेली तिथून तसंच त्या आतंकवादी संघटनेने पूर्ण अफगाणिस्तानला जिंकून टाकलं, भरपूर लोकांना मारलं, हजारो लाखो लोकांना मारून टाकलं त्यांनी. ठीक आहे. म्हणजे आता कसं असते, या देशातले काही लोक अमेरिकेचा विरोध करायचे, काही लोक अमेरिकेला सपोर्ट करायचे. मग जे विरोध करायचे त्यांची सत्ता आली, आता तालिबानची सत्ता आली, है ना. आणि या सगळ्या मूर्ती अफगाणिस्तानमध्ये सापडत होत्या. ठीक आहे. अफगाणिस्तानामधील हड्डा, तर अफगाणिस्तानातील हड्डा येथील स्तूपावरचे गंधार शैलीचे शिल्प, ग्रीक लोकांचा पोशाख, एम्फोरा, एक प्रकारचा कुंभ आणि वाद्य, हा त्यांचा पोशाख आहे, त्याला एम्फोरा म्हणतात. ठीक आहे. आणि हे त्यांचे वाद्य म्हणजे काय रे बेटा? वाजवण्याचे व्हायोलिन वगैरे असतात ना, हे सगळे या मूर्तीमध्ये बनवलेले आहेत. आणि ही मूर्ती गांधार शैलीमध्ये बनवलेली आहे. कोणत्या शैलीमध्ये बनवलेली आहे? गांधार शैलीमध्ये बनवलेली आहे. ठीक आहे. आता ही गांधार शैली केव्हा उदयास आली आपल्या इथं? कुशाण साम्राज्य होता तेव्हा. कोणतं साम्राज्य होता? कुशाण. कुशाण साम्राज्य केव्हा होता बेटा? इसवी सन पहिल्या शतकात, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला ना त्या शतकात कुशाण साम्राज्य होता. आपण शिकलोय कुशाण राजा कनिष्क हा फार फेमस राजा आहे, कनिष्क, है ना. कुशाण राजा कनिष्क होता. मग त्याच्या काळात हे गांधार शैली उदयास आलेली होती. ठीक आहे. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला. इसवी सनाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकात. आता पहिल्या व दुसऱ्या शतकात कोण होते बेटा? कुशाणच होते. त्यानंतर कोण आले उत्तर भारतात? गुप्त राजे आले. कोणते राजे आले? गुप्त. आपण शिकलो ना, चंद्रगुप्त प्रथम, चंद्रगुप्त द्वितीय, है ना. मग हे समुद्रगुप्त अजून एक नाव होता. मग हे जे होते पहिल्या दुसऱ्या शतकात आपला जो व्यापार होता तो रोम सोबत वाढीला लागला, है ना. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूंच्या काही वस्तू सापडल्या, त्या रोमन बनावटीच्या आहेत. आता बघा, फक्त भारतात यांचा जो व्यापार होता तो फक्त जमिनीवरून इथंच यायचे का? ते नाही, ते समुद्रातून इथं पण यायचे, इकडून पण यायचे. बघा हे इथं पण यायचे, है ना. म्हणजे दक्षिण भारतात सुद्धा इथं जे बंदर होते, इथं कोची नावाचा बंदर होता, अरिकमेडू वगैरे आपण शिकलोय, तर हे इथं यायचे.
रोमन सम्राट ऑगस्टस याचे अरिकामेडू येथे मिळालेले सोन्याचे नाणे कुठं मिळाले? हे अरिकामेडू. अरिकामेडू कुठे आहे बेटा? दक्षिण भारतात आहे. हे तामिळनाडूमध्ये, इथं तामिळनाडूमध्ये. इथं कोणाचा सिक्का भेटला? कोणाचा भेटला? रोमन सम्राट, रोमचा राजा जो होता इटलीकडे, तिकडचा राजा, त्याचा सिक्का भेटला सोन्याचा. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असं की त्यांचा व्यापार भारताशी सुरू होता. कारण त्यांचा सिक्का भेटला, आपोआप आला असेल का तो? नाही, ते आले असतील ना माल घ्यायला. मग त्यांनी जे साहित्य घेतलं, मसाले घेतले आणि सोन्याचा सिक्का दिला, तो भेटलेला आहे. बघा, पॅरिस फ्रान्सची राजधानी आहे. फ्रान्स हा देश आहे, फ्रान्स नावाचा देश आहे, त्याची राजधानी काय आहे? पॅरिस. आणि पॅरिसमध्ये म्युझियम आहे, संग्रहालय म्हणतात त्याला. त्या म्युझियम मध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे. ही कोणत्या शैलीमध्ये? गांधार शैलीमध्ये. कोणत्या शैलीमध्ये? गांधार शैलीमध्ये. गांधार शैलीमध्ये बघा, हे कापड आहेत, कापडला असं झुरळ पडलेलं आहे ना, हे कापडची मूर्ती नाही आहे, हा दगडाने बनवलेला आहे, दगडाने सगळं. हे काय आहे? दगड आहे, हे कापड नाही आहे, दगडावर असं बनवलेलं आहे त्यांनी सगळं. त्याच्यावर पूर्ण छटा वगैरे, त्याच्या चेहऱ्यावर हावभाव, गौतम बुद्धाची मूर्ती आहे ही. आणि भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर हावभाव पण दिसतात बघा, है ना. किती छान काम होता त्यांचं, एकदम जबरदस्त. तर अरिकामेडू येथील उत्खननात रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. तर रोमन बनावटीच्या वस्तू अरिकामेडू इथं सापडलेल्या आहेत. अरिकामेडू कुठं? म्हणजे हा इथं आला तामिळनाडूमध्ये, ठीक आहे, इथं कुठेतरी असेल. तर काय समजलो आपण की भारताचा व्यापार हा प्राचीन काळापासून एशियातील देशांशी होता. पश्चिम देश, पश्चिमेकडील म्हणजे इकडे. आता मला सांगा, ही भारताची उत्तर बाजू आहे वरची, मग ही कोणती बाजू येईल? खालची दक्षिण. इकडची कोणती होईल मग? पश्चिम. आणि इकडची कोणती होईल? पूर्व. उत्तर सांगता, उत्तर वर आहे ना बेटा. का नाही? कुठं कुठं? भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्वाची केंद्रे होती. कोणती ठिकाणी? कोणती ठिकाणी महत्वाची केंद्रे होती? अरिकामेडू, है ना. आता हे अरिकामेडू झाला, रोम, यांच्यामध्ये व्यापाराची महत्वाची केंद्रे होती. दोघां ठिकाणी होती, म्हणजे तिथं पण व्यापाराची केंद्रे होती आणि भारतात पण व्यापाराची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. तेव्हा जे एक पुस्तकं लिहिलेले आहेत, साहित्य लिहिले आहेत, तिथं आपल्याला रोम आणि भारतामध्ये जे व्यापाराची केंद्रे होती त्यांचा उल्लेख मिळतो, ठीक आहे. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्वाचे होते. कोणते बंदर? अलेक्झांड्रिया. हा जो भाग दिसतो ना, हा बेटा, हा इजिप्त आहे. आणि इथं बंदर होता, काय नाव होता बंदराचा? अलेक्झांड्रिया. आता पण आहे तो बंदर, तो पोर्ट. बंदर म्हणजे काय रे? पोर्ट, जिथं जहाजे उभे होतात. मग तो अलेक्झांड्रिया नावाचा बंदर काय आहे? प्रसिद्ध होता, है ना, महत्वाचा होता. आणि व्यापारी अलेक्झांड्रिया पर्यंत घेऊन जात होते. कुठे जात होते? अलेक्झांड्रिया पर्यंत घेऊन जात होते. म्हणजे भारतीय व्यापारी इथपर्यंत माल घेऊन जात होते, है ना, इथून इथपर्यंत. ह्या नदीच्या मार्गाने पण जाता येत होता आणि इकडून पण इथपर्यंत माल घेऊन जायचे. तिथून तो युरोपातील देशामध्ये पाठवला जायचा. आता जर हा मॅप बघितला, इकडचा मॅप नाही आहे, हा मेडिटेरियन सी आहे, भूमध्य समुद्र. आणि इकडचे जे युरोप आहे, इकडे काय आहे? युरोप, इटली, फ्रान्स, पोर्तुगीज, है ना, इंग्लंड वगैरे इकडे वरती आहे, या बाजूला इकडे मॅप जो दिसतो, है ना, तिथपर्यंत तो माल आपला जात होता. तिथपर्यंतचे लोक आपला माल वापरायचे. कुठला माल? आपल्या देशातला माल. मग त्या मालामध्ये काय होतं आपण शिकलोय? रत्ने होते, मसाल्याचे पदार्थ होते, तालीम कापड होता, चांगलावाला कापड होता, है ना, ते सगळं तिथपर्यंत पाठवलं जायचं. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. आपण भारतीय विज्ञान शिकलो आणि भारतीय गणित पण शिकलो, है ना. की शून्यचा शोध कोणी लावला? भारतीयांनी लावला. एकचा शोध कोणी लावला? दोनचा शोध कोणी लावला? 1 2 3 4 1 to 9 पर्यंत हे सगळे डिजिट कोणी शोधून काढले? तर भारतीयांनी शोधून काढले. मग भारताचे लोक गेले का त्यांना सांगायला तिकडे युरोपामध्ये की हे असे अंक आहेत? नाही. आपल्या देशात हे जे अरबस्तानचे लोक यायचे, हे इकडचे लोक कुठे यायचे? भारतात यायचे. कशाला यायचे? व्यापार करायला. मग या लोकांनी आपला जो नॉलेज आहे, भारताचा जो ज्ञान आहे, विज्ञान आहे, तो इकडे नेला, युरोपपर्यंत नेला, है ना, या लोकांनी नेलं. आणि म्हणून भरपूर जे अंकांचे नावं आहेत ते अरबस्तानमधून गेल्यामुळे त्या नावांचा अपभ्रंश झालेला आहे. नाव वेगळ्या प्रकारे उच्चारलं जातं. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. गणितातील शून्य ही कल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. मग या सगळ्या संकल्पनेचा कोणते शून्याची संकल्पना असो किंवा शून्य असो किंवा 1 2 3 हे अंक असो, हे सगळ्यांची संकल्पना
कोणी दिली? भारताने निर्माण केली आणि या अरबी लोकांनी आपल्याकडून घेतलं आणि या लोकांना दिलं. इकडे युरोप आहे, युरोपीय लोकांना दिलं. ठीक आहे.